अकल्पाविष्य भावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काढी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कवने काढी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने काढी ही संत मंडळी सुखी असो विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमोस्तंताय सहस्त्रमूर्तये सहस्त्रपादाक्ष शिरोरुवहावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते केशवानंत वासुदेव नमो नमः विठ्ठल अकल्पाविष्य भावे तया कुळा अकल्पाविष्य भावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काढी ही संत मंडळी सुखी असो आपल्या या राजेगाव गावातील सर्वांच्या सुपरिचित असलेले श्री नारायण कारभारी कुटे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुंबई यांच्या सेवापूर्ती समारंभ व खऱ्या अर्थाने त्यांची नातूच्या नामकरणाच्या निमित्ताने नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्व एकत्रित आहोत मुंबई या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांनी नोकरी केली त्या निमित्ताने आपल्या राज्याची राष्ट्राची सेवा त्यांच्याकडून झाली आणि म्हणून त्यांच्या पाठीमागे तुळसाबाई कारभारी कुटे आई आहेत श्री नवनाथ कारभारी कुटे ज्ञानेश्वर माऊली कारभारी कुटे दोन बंधू आहेत श्री म्हातारदेव छगन कुटे भागवत छगन कुटे रवींद्र नवनाथ कुटे शुभम ज्ञानेश्वर कुटे हे पुतणे आहेत निखिल नारायण कुटे एक चिरंजीव आहेत प्राजक्ता नारायण कुटे मुलगी आहे कल्पना अशोक कुटे पुतणी आहे व प्राजक्ता ज्ञानेश्वर कुटे पुतणी आहे खऱ्या अर्थाने सेवापूर्ती समारंभ व नामकरण संस्कार सोहळा या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्व एकत्रित आहोत त्या निमित्ताने अन्नदान घडावं ज्ञानदान घडावं या अनुषंगाने देवदुज गुरु प्राज्ञा पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचार्य महिंसा च
शारीरम तप उच्यते. खऱ्या अर्थाने आपण जे मानवी जीवन जगत असतो, जीवन जगत असताना खऱ्या अर्थाने सेवाभाव अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि त्या सेवाभावातून उतराई होत असताना आपल्यावर समाजाचं ऋण असतं. म्हणून सेवापूर्तीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्व एकत्रित आहोत. त्या निमित्ताने अन्नदान घडावं, ज्ञानदान घडावं. आणि ज्ञानदान या अनुषंगानं या ठिकाणी आमचे नारायण दादा यांनी खऱ्या अर्थाने कीर्तन रूपी सेवेचं आयोजन केलेलं आहे. या कीर्तन रूपी सेवेसाठी परिसरातील सामाजिक क्षेत्रातील, आध्यात्मिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये हरिभक्तीपरायण मृदुंगाचार्य शिवम महाराज नागरे या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण श्रावण महाराज वाघमारे असतील. गायनाचार्य हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज तांदळे या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडे हरिभक्तीपरायण आमचे धर्मनाथ महाराज आव्हाड या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमासाठी मुंबईवरून आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांना धन्यवाद. गायनाचार्य आमचे बनसे महाराज दरंदले असतील, आमचे रामदास महाराज आवारे असतील, कोरके दादा असतील, महादेव महाराज आवारे, सर्व आमच्या आश्रमातले विद्यार्थी, विनेकरी हरिभक्तीपरायण आमचे जनार्दन महाराज कोरके या ठिकाणी उपस्थित आहेत. सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या गावचे सरपंच आदरणीय अंबादादा आव्हाड या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी सरपंच आमचे लक्ष्मण दादा घुले असतील, विश्वनाथ भाऊ कराळे असतील, तुकारामदादा आव्हाड असतील, आमचे घुले गुरुजी आहेत, पाटील भाऊ आव्हाड सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्वच मान्यवर मंडळी सुंदर अशा प्रकारची ज्यांची साऊंड सिस्टीम आहे, आदरणीय आमचे विजयभाऊ कुंड असतील, आदेश कुंड असतील. आणि म्हणून आपल्या संकल्पित वेळेच्यात आपल्याला ही सेवा थांबवायची आहे. हे कीर्तनरूपी वाक्पुष्प भगवत चरणी ही सेवा समर्पित करण्याचा हा सुयोग आहे. हे कीर्तनरूपी वाक्पुष्प भगवत चरणी सेवा समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग हा जगद्गुरु, जगद्वंदनीय, महाराष्ट्र भूषण, संत शिरोमणी, संत सम्राट, खऱ्या अर्थाने भगवंताचे प्रेम भंडारी नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा. आणि या अभंगातून नामदेव महाराज भगवंताजवळ खऱ्या अर्थाने मागणी मागतात. भगवंताच्या जवळ नामदेव महाराज हरिदासाचं जे कुळ आहे त्या हरिदासाच्या कुळाला अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं. अकल्प याचा अर्थ थोडं नाही, पुढे विचार सांगूच आपण. अकल्प याचा अर्थ भरपूर वर्ष आयुष्य खऱ्या अर्थाने हरिदासाला नाही तर हरिदासाच्या कुळाला प्राप्त व्हावं अशी मागणी संत श्रेष्ठ प्रेममूर्ती नामदेवराय भगवंताच्या जवळ करतात. या नरदेहाचा विचार करत असताना भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्य सांगतात की प्रपंचामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमैवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशयात. थोडा स्वर कमी कर, स्वर. भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्य सांगतात की 3 गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्यत्वम, मनुष्य जन्म प्राप्त होणं ही गोष्ट दुर्लभ आहे. मनुष्य जन्मच नाही तर पुढे त्व हे पद त्या ठिकाणी शंकराचार्यांनी वापरलेलं आहे. तो म्हणजे शंकराचार्यांना माहिती होतं कलियुगातील माणसं आकाराने फक्त माणसासारखी दिसतील, परंतु त्यांचं वागणं जनावरांपेक्षा वेगळं नसेल. म्हणून मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम, काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण, ही मुमुक्षु अवस्था जीवनामध्ये प्राप्त होणं ही गोष्ट अत्यंत दुर्लभ आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जीवनाची सफलता व्हावी याकरिता महापुरुष संशयात, खऱ्या साधूची भेट होणं ही गोष्ट अत्यंत दुर्लभ आहे. महाराज सांगतात चंद्रामृत सुखे सेववेल, अस्तु जाता रवी धरवेल, बाह्य सागर तरवेल, परी त्या हरिप्रियाची भेटी न होईल का.
खऱ्या साधूची भेट होणं ही गोष्ट अत्यंत दुर्लभ आहे. खऱ्या अर्थाने पाकिट मोठले भरल्यानंतर कीर्तनकाराच्या गाठी पडतील. वजनदार पाकिट भरल्यानंतर कीर्तनकाराच्या भेटी होतील. परंतु शंकराचार्य सांगतात महापुरुष संशयात खऱ्या साधूची भेट होणं ही गोष्ट अत्यंत दुर्लभ आहे. मनुष्य जन्म प्राप्त होणं ही गोष्ट अत्यंत दुर्लभ आहे. भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्य सुद्धा एका ठिकाणी असं सांगतात, भर्तृहरी राजा शृंगारी या शतकामध्ये असं सांगतात की 13 गोष्टी प्रपंचामध्ये अत्यंत दुर्लभ आहे. मानुष्यं वर वंश जन्म विवाह दीर्घायु आरोग्यता सन्मित्रं सुसुता सती प्रियतमा भक्तिश्च नारायणे विद्वत्वं सुजनत्वं इंद्रे निग्रह सत्पात्रे दानमृती ते पुण्येन विना त्रयोदश गुणान संसारीना दुर्लभा. भर्तृहरी राजा शृंगारी या शतकामध्ये असं लिहितात की 13 गोष्टी प्रपंचात दुर्लभ आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे मानुष्यम, मनुष्य जन्म प्राप्त होणं ही गोष्ट अत्यंत दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे महाराज ही गोष्ट एका प्रमाणाने सांगतात, एका न्यायाने सांगतात. एखादा आंधळा नदीच्या काठावर टाळी वाजवत बसावा. टाळी वाजवता वाजवता जो कोणाच्याच हातात नाही सापडणार असा कावळा त्या अंध व्यक्तीच्या हातामध्ये सापडावा. त्याप्रमाणे पावला हा देह कागटाळी न्याय आणि न घडो हे उपाव घडो आले. ही गोष्ट घडतच नव्हती, परंतु आंधळ्या व्यक्तीने सहजगत्या टाळी वाजवावी आणि टाळीमध्ये कावळा सापडावा. त्याप्रमाणे आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. मानुष्यं वर वंश जन्म, भेटलाय मनुष्य जन्म, परंतु चांगल्या पवित्र कुळामध्ये जन्म प्राप्त होणं ही गोष्ट त्याहून दुर्लभ आहे. मानुष्यं वर वंश जन्म विभवहा, पवित्र कुळ आहे संत कुलोत्पन्नत्वे सती. पण भर्तृहरी राजा सांगतात श्रीमंत घरामध्ये जन्म प्राप्त होणं ही गोष्ट त्याहून दुर्लभ. मानुष्यं वर वंश जन्म विभवहा दीर्घायु, ती श्रीमंती उपभोगण्यासाठी भरपूर आयुष्य भेटणं ही गोष्ट दुर्लभ आहे. आणि त्याच्याही पुढे भर्तृहरी राजा सांगतात दीर्घायु आरोग्यता. नुसतं आयुष्य भरपूर असून उपयोग नाही, तर त्या आयुष्याच्या सोबत आरोग्य चांगलं भेटणं ही गोष्ट अत्यंत दुर्लभ आहे. एखादी व्यक्ती श्रीमंत असते, भरपूर वर्ष जगते, परंतु 50च्या नंतर त्याच्या शरीराला या जगतातील प्रत्येक रोग जर जडले असतील, त्याला शुगर झाली असेल, हरगटकी ब्लड प्रेशर त्याचं वाढत असेल, मणक्यात गॅप झाला असेल, गुडघे दुखत असतील, तर त्या जगण्याला सुद्धा काही अर्थ राहत. कोरोनामुळे त्याला अटॅक आला असेल तर त्या जगण्याला काही अर्थ नाही. म्हणून दीर्घायु आरोग्यता, नुसतं आयुष्य उपयोगाचं नाही, तर आयुष्याच्या सोबत आरोग्य चांगलं भेटणं ही गोष्ट अत्यंत दुर्लभ आहे. दीर्घायु आरोग्यता. शक्ती मुक्ताबाई पोटी प्राप्त होण्याकरता त्यांच्या आई वडिलांच्या जीवनाचा जर विचार केला तर अत्यंत तपश्चर्या त्यांना करावी लागली. अत्यंत खडतर त्यांचं जीवन गेलं. विठ्ठलपंत खऱ्या अर्थाने बाल्यावस्थेमध्ये आपेगावरून निघतात भारत भ्रमण करण्यासाठी. त्यांच्याजवळ आपेगाव आहे, त्यांची ती जन्मभूमी विठ्ठलपंतांची. भारत भ्रमण पुण्य
भगवान सिद्धेश्वराचा साक्षात्कार होतो विठ्ठल पंतांना की गोविंद पंत कुलकर्णी यांची जी मुलगी आहे रुक्मिणी, तिच्यासोबत तुमचा विवाह व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि भगवंताच्या साक्षात्कारानुसार गृहस्थ आश्रमाचा त्या ठिकाणी विठ्ठल पंत स्वीकार करतात. पण प्रपंचामध्ये मन रमत नाही. मला वेदशास्त्र संपन्न व्हायचं म्हणून मी भारत यात्रा करत होतो, भारत भ्रमण करत होतो. पण भगवत साक्षात्कारानुसार मी तुझ्यासोबत लग्न केलं. रुक्मिणी सोबत दररोज त्या ठिकाणी भांडणं व्हायची विठ्ठल पंतांची. दररोज भांडणामध्ये खऱ्या अर्थाने विठ्ठल पंत सांगायचे मला काशीला गेलं पाहिजे, मला संन्यासाची दीक्षा घ्यायची, वेदशास्त्र संपन्न व्हायचं आहे, मला अध्ययन करायचं. आणि मग एक दिवस ती होकार देते, तुम्हाला जिकडे जायचं तिकडे. आणि तीच आज्ञा समजून विठ्ठल पंत घर सोडतात, काशीला जातात. काशी या क्षेत्राला गेल्यानंतर रामानंद स्वामी आहे, त्यांच्याकडे संन्यासाची दीक्षा घेतात. चैतन्य आश्रम हे त्यांचं नाव पडलं जातं. खऱ्या अर्थाने आपल्यात आडनाव असतात, घुले, कोरके, कराळे आहे की नाही, आव्हाड, अजून काय शिरसाट. त्याप्रमाणे संन्यासामध्ये सुद्धा आडनाव असतात. पुरी, गिरी, महंत, पर्वत. चैतन्य आश्रम, आश्रम सुद्धा आडनाव आहे. तर संन्यासातलं चैतन्य आश्रम हे त्यांचं खऱ्या अर्थाने नाव पडलं जातं. कालांतराने रामानंद स्वामी महाराष्ट्र दर्शना करता येतात. आणि भीमाशंकराचं दर्शन करून ज्या वेळेला रामानंद स्वामी सिद्धेश्वराचं दर्शन करण्यासाठी आळंदीमध्ये येतात, भगवंताचं दर्शन होतं. त्या ठिकाणी जो सुवर्ण पिंपळ आहे त्या पिंपळासमोर रामानंद स्वामी बसलेले आहेत. रुक्मिणी आपल्या मैत्रिणीसोबत खऱ्या अर्थाने त्या सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा मारत होती. प्रदक्षिणा मारत असताना खऱ्या अर्थाने बाकीच्या मैत्रिणी रामानंद स्वामीचं दर्शन घेतात. त्यांच्यासोबत रुक्मिणी सुद्धा दर्शन घेते. आणि रुक्मिणी ज्यावेळेस रामानंद स्वामींचं दर्शन घेते त्यावेळेस रामानंद स्वामी आशीर्वाद देतात, पुत्रवती भव, सौभाग्यवती भव. रुक्मिणी प्रतिप्रश्न करते, महाराज स्वामीजी तुम्ही जो आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव ठीक आहे, पण पुत्रवती भव हा जो आशीर्वाद दिला तो या जन्माचा का पुढील जन्माचा? विठाला रामानंद त्या ठिकाणी सांगतात, मी जे बोलतो ते खऱ्या अर्थाने मी बोलत नाही, मी साक्षात्कारी पुरुष आहे. माझ्या मुखातून प्रत्यक्ष काशीचा विश्वेश्वर बोलत असतो. आणि त्यातल्या त्यात मी तुला आशीर्वाद दिलेला आहे, तो खोटा ठरणार नाही. आणि मग सगळा वृत्तांत रुक्मिणी सांगते. माझा विवाह झाला होता आपेगावचे विठ्ठल पंतांसोबत, परंतु त्यांचं प्रपंचामध्ये मन रमलं नाही. आणि मग आमची भांडणं व्हायची. भांडणामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने इथे निघून गेले. मी त्यांना होकार सुद्धा दिला होता. आणि मग काशी या क्षेत्राला गेले असं लोक सांगतात. त्या ठिकाणी त्यांनी संन्यासाची दीक्षा घेतली. आणि मग रामानंद विचार करतात, आपल्याकडे जो 8 महिन्यापूर्वी महाराष्ट्रातून विद्यार्थी आला होता तो खऱ्या अर्थाने हाच असेल. त्या ठिकाणी उमादेवीला, गोविंद पंत कुलकर्णींना आणि रुक्मिणीला सोबत घेऊन काशीला जातात रामानंद. त्या ठिकाणी विठ्ठल पंतांची भेट होते आणि विठ्ठल पंतांना मार्गदर्शन करतात. मुलं बाळ झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने संन्यासाची दीक्षा घेता येत नाही. तुमच्याकडून अधर्म घडला. एखाद्याला संन्यास घ्यायचा असेल त्याने ब्रह्मचार्याचं पालन करावं, गृहस्थ आश्रमाचा स्वीकार करावा. आणि गृहस्थ आश्रम अर्धवट नाही सोडायचा. मुलं झाली, मुलं सोयीला लागली आणि उत्तर वयामध्ये त्यांनी संन्यास घ्यायचा. हे गृहस्थ आश्रमाकरता. विठ्ठल पंतांना रामानंद सांगतात, तुमच्याकडून अधर्म घडला, मुलं बाळ न होता तुम्ही संन्यासाची दीक्षा घेतली, जबाबदारी न स्वीकारता खऱ्या अर्थाने संन्यासाची दीक्षा घेतली. हे वैराग्य नाही तर हा वैताग म्हणावा लागेल. आणि मग काय केलं पाहिजे? तुम्ही संन्यासाची दीक्षा सोडून द्या. मी सांगतोय गुरु म्हणून तुम्ही पुन्हा महाराष्ट्रामध्ये जा, रुक्मिणीसोबत विवाह करा, संन्यासाचा त्याग करून गृहस्थाश्रमाचा स्वीकार करा. आपल्या गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून विठ्ठलपंत महाराष्ट्रामध्ये येतात पत्नीसोबत. ते आळंदीमध्ये आल्यानंतर संन्यासाचा त्याग करतात, गृहस्थाश्रमाचा स्वीकार करतात. गृहस्थाश्रमाचा स्वीकार होतो. हा आपल्या हिंदू सनातन संस्कृतीप्रमाणे अधर्म घडला. कारण आपली हिंदू सनातन संस्कृती शिकवते तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन करा. प्रथमम अर्जितम विद्या, द्वितीयम अर्जितम धनम, तृतीयम अर्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यति.
प्रथम अवस्थेमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करा, द्वितीय अवस्थेमध्ये गृहस्थ आश्रमाचा स्वीकार करा, तृतीय अवस्थेमध्ये वानप्रस्थ आणि चौथा आश्रम आहे संन्यास. सर्वस्वाचा त्याग संन्यास म्हणजे ब्रह्मचार्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास ही संस्कृती आपल्याला शिकवते. विठ्ठल पंतांच्या जीवनाचा जर विचार केला, ब्रह्मचर्य अवस्था, आळंदीमध्ये आल्यानंतर भगवत साक्षात्कारानुसार गृहस्थाश्रमाचा स्वीकार, प्रपंचामध्ये मन रमत नाही म्हणून संन्यासाची दीक्षा घेतात आणि आपल्या गुरूंची आज्ञा होते म्हणून संन्यासातून पुन्हा गृहस्थाश्रमाचा स्वीकार करतात. हा काय घडला? हा सनातन संस्कृतीप्रमाणे अधर्म घडला. परंतु हा अधर्म सज्जनाव विठ्ठल पंतांनी, रुक्मिणी मातेने आपल्या जीवनामध्ये केला नसता तर ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई मुक्ताबाई ज्ञानदीपिका मुक्ताबाई ज्ञानदीपिका अधर्म केला नसता, आपल्या गुरूंची आज्ञा मानून संन्यासातून गृहस्थ आश्रमाचा जर स्वीकार केला नसता तर ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्तिकडा हे चार अनमोल रत्न आपल्या महाराष्ट्र भूमीला भेटले नसते. आणि म्हणून सुसुता चांगली मुलं पोटाला प्राप्त होण्याकरिता आमचं शास्त्र सांगताय, आई वडिलांच्या जीवनामध्ये सुद्धा तपश्चर्या असली पाहिजे. झोंडा झोंगटीची पोटी एखादा मुलगा उन्मत्त निघतो, शास्त्र सांगताय हा त्याचा दोष नाही. बीजच खऱ्या अर्थाने अशुद्ध असेल तर चांगली फळं जन्माला येणार नाही. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट. उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्य वंश दोषेन कर्मदोषेन दरिद्रता. एखादा मुलगा उन्मत्त निघाला, शास्त्र सांगताय हा त्याच्या मातेचा दोष असतो. उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता. मूर्ख मुलगा जन्माला आला हा त्याच्या वडिलांचा दोष असतो. पितृदोषेन मूर्खता कार्पण्य वंश दोषेन. कृपण मनुष्य जन्माला आला हा त्याच्या वंशाचा दोष आहे, खानदानाचा दोष असतो. कार्पण्य वंश दोषेन आणि कर्म दोषेन दरिद्रता. दरिद्री जन्माला आला, शेती करून पाहतो, व्यवसाय करून पाहतो, एखादं दुकान टाकून पाहतो, कुठं चाऱ्याला आरं लागत नाही. शास्त्र सांगताय हा त्याच्या नशिबाचा दोष आहे. कर्म दोष आहे न दरिद्रता. आणि म्हणून सुसुता चांगली मुलं पोटाला प्राप्त होण्याकरिता आई वडिलांच्या जीवनामध्ये सुद्धा संस्कार असले पाहिजे. विठाला सुसुता सती प्रियत्तमा. प्रियत्तमा सती भेटणं ही गोष्ट अत्यंत दुर्लभ आहे. सती कळते ना, तिकडे विचारतो. सती वय महादेव महाराज. सती म्हणजे सौभाग्यवती आणि प्रियत्तमा म्हणजे प्रेमळ भेटणं ही गोष्ट अत्यंत दुर्लभ आहे. आजकाल नाही, आज यांनी खऱ्या अर्थाने पूजा केली आहे की नाही. वडापाव, वडा मला जन्मोजन्मी हे सौभाग्य माझ्या पदरामध्ये पडू दे. पण आता एक व्हॉट्सअपला व्हिडिओ पाहिली मी. औरंगाबादमध्ये पिंपळाच्या झाडाला काही पुरुषांनी प्रदक्षिणा मारल्या, त्याला दोरी बांधली ही बायको पुढच्या 7 जन्मामध्ये नकोच म्हणून. ही नास्तिकवादी लोक असतात, त्यांना संस्कृती कळत नाही, संस्कार कळत. आणि म्हणून सती प्रियत्तमा सौभाग्यवती प्रेमळ भेटणं भरतोरी राजा सांगतात ही गोष्ट प्रपंचातली अत्यंत दुर्लभ आहे. सती प्रियत्तमा भक्तिश्च नारायणी. या सगळ्या प्रपंचातल्या गोष्टी
प्राप्त झाल्यानंतर कैमी उद्धार पावेल, कै कृपा करील नारायण, कोहम कथम इदम जातम को वै करतास्य विद्यते. भगवत प्राप्ती करता साधना करणं ही गोष्ट अत्यंत दुर्लभ आहे. भक्तिश्च नारायणे विद्वत्वम, जीवनामध्ये विद्वत्ता प्राप्त होणं ही गोष्ट तर त्याहून दुर्लभ आहे. बरं, भेटले एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये विद्वत्ता, पण तुमच्या जीवनामध्ये गुरुकृपा नसेल, ग्रंथकृपा नसेल, देवकृपा नसेल, तर त्या विद्वत्तेच्या ठिकाणी अहंकार जन्माला येतो. विद्वत्तेच्या ठिकाणी काय पाहिजे? विद्वत्वम, सृजनत्वम, नम्रता पाहिजे. पण गुरुकृपा जर झाली नसेल, ग्रंथकृपा नसेल, तर विद्वत्तेच्या ठिकाणी अहंकार जन्माला येतो. ज्ञानोबराय आश्चर्याने नवलाईन याचं वर्णन करतात. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, आणि नाना संकटी नाचवी. जी भोळी वाबडी माणसं असतात त्यांचा परमार्थ सरळ सोपा असतो, पण ही अर्धवट असतात ना. विद्या अल्पपरी गर्व शिरोमणी, मजहुनी ज्ञानी कोण आहे. मी गेल्याशिवाय पंचपदी सुरूच होणार नाही, असे जे असतात ना विचार. म्हणून काय असलं पाहिजे? विद्वत्तेच्या ठिकाणी नम्रता पाहिजे. त्याच्याकरता गुरुकृपा, देवकृपा आणि ग्रंथकृपा पाहिजे. विद्वत्वम, सृजनत्वम, इंद्रिय निग्रह, इंद्रियाचा निग्रह करणे. सत्पात्रे दानम रती, फार महत्वाचं सूत्र प्रपंचातलं. सत्पात्राच्या ठिकाणी दान देण्याची इच्छा होणं ही गोष्ट अत्यंत दुर्लभ आहे. सत्पात्रम दानम रती, सत्पात्रे दानम रती. सत्पात्राच्या ठिकाणी सात्विक लोकांना दान देण्याची इच्छा. पुढे सांगतात, ज्यांना गरज आहे त्यांनाच खऱ्या अर्थाने दान देण्याची इच्छा निर्माण होणं ही गोष्ट दुर्लभ आहे. विठाल सत्पात्रे दानमृती ही गोष्ट दुर्लभ आहे. आजकाल लोक दान करतात. शिर्डी असेल, शिंगणापूर असेल, तिरुपती बालाजी असेल, आमचा टॅक्स वाचण्यासाठी दान केलं जातं. ते इन्कम टॅक्स म्हणजे स्वार्थात परमार्थ. दान झालं पाहिजे आणि टॅक्स सुद्धा, कर सुद्धा वाचला पाहिजे. दान कसं केलं पाहिजे? ज्ञानोबराय सांगतात, नाना कृषी वळवा फुले, पांघुरवी पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य. आपण शेतामध्ये पेरणी करतो. ज्ञानोबरायांनी शेतातला दृष्टांत दिला. त्या पेरणीमुळं तर अभंग लक्षात राहत नाही. होय वंशी भाऊ, पहिल्या चरणात चौथं चरण दिसत. माऊली म्हणतात, नाना कृषी वळू वापुले, पांघुरवी पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य. शेतामध्ये आपण पेरणी करतो, बी पेरतो आणि पेरल्यानंतर ते तसंच उघडं ठेवतो. बरोबर ना? काय करावं लागतं? पेरल्यानंतर तसंच उघडं ठेवतो ना. काय करावं लागतं? झाकावं लागतं. काय होतं नाही झाकलं तर? उगवत नाही, अंकुरण नाही होत. किंवा चिमण्या असतील, बगळे असतील, कावळे, ते काय करतात? खाऊन टाकतात. तसं दानच आहे. तुम्ही दान दिलं, तुम्हाला खऱ्या अर्थाने पुण्य प्राप्त होणार. सांग सुटले, मी दिलं, मी दिलं, लावा बोर्डवर नाव. सत्ताची यादी वाचली, माझं नावच नाही आलं. 11 रुपये दिले होते मी, सगळ्या लोकांची नावं घेतली यादीत, पण माझं नावच नाही घेतलं. महाराज सांगतात, दान दिलं, पुण्य प्राप्त होणार. सांगत सुटले, ते पुण्य समाप्त होणार. तीर्थयात्रा केली, पुण्य प्राप्त होणार. 30 तीर्थयात्रा मी काशी केली, 14 वेळा मुखातून जर बाहेर पडलं तर ते पुण्य समाप्त होतं. नाना कृषी वळू आपुले, पांघुरवी पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य. मग दान करत असताना कशा पद्धतीने केलं पाहिजे? महाराज सांगतात, उदास विचारे वेचकरी, भक्ताईसे जाना जे देही उदास. ज्याप्रमाणे साधूची वृत्ती असते उदास, त्या उदास वृत्तीने प्रापंचिकाने दान दिलं पाहिजे. आणि कमवत असताना अर्थनीती सांगितली प्रथम चरणामध्ये, जोडोन या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकरी. त्याचा परिणाम उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखाने. विठाल आणि म्हणून या प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी सत्पात्रे दानम रती ते पुण्येन विना. भर्तृहरी राजा सांगतात, तुमच्या जीवनामध्ये पुण्य असेल, पुण्येन विना त्रयोदशी गुणान, या 13 गोष्टी संसारीना दुर्लभ. हा प्रपंचामध्ये अत्यंत दुर्लभ असतात. आणि म्हणून यातलं पहिलं सूत्र आहे मानुष्यम.
खऱ्या अर्थाने नारायण साहेबांचा जर विचार केला तर या सगळ्या प्रपंचातल्या 13 गोष्टी त्यांना प्राप्त आहेत. मानुष्यंवर वंशजन्म विभोहा, श्रीमंती आहे, कष्टातून खऱ्या अर्थाने श्रीमंत झालेले आहे, विभोवा दीर्घायू, आयुष्य सुद्धा चांगलं आहे, आरोग्य उत्तम आहे, दीर्घायू आरोग्यता, सन्मित्रम, चांगले मित्र आहेत म्हणून तर कीर्तन करण्याचं सुचलं आहे की नाही, नाहीतर पार्टी केली असते. सन्मित्रम सुसुता, मुलं सुद्धा खऱ्या अर्थाने मुलं असतील मुली असतील योग्य आहेत, चांगले आहेत, संस्कारित आहेत. सुसुता सती प्रियतमा, सौभाग्यवती सुद्धा प्रेमळ आहे. सती प्रियतमा भक्तिश्च नारायणे, नारायणावर भक्ती आहे. पुण्येन विना त्रयोदश गुणान, पुण्याईशिवाय महाराज सांगतात या 13 गोष्टी अत्यंत दुर्लभ असतात. यामागे माऊलींनी सांगितलं आमच्या वडिलांची पुण्य आहे, फार त्यांनी जीवनामध्ये कष्ट केले, आम्हाला घडव, आणि म्हणून पुण्येन विना त्रयोदश गुणान संसारीना दुर्लभः, असे जे प्रापंचिक असतात नामदेव महाराज सांगतात त्यांचं जे कुळ आहे त्यांचं कुळ अकल्प व्हावं. अभंगाचं प्रथम चरण. अकल्पायुष्य अभंगाच्या प्रथम चरणामध्ये प्रेममूर्ती नामदेवराय खऱ्या अर्थाने अकल्प आयुष्य व्हावं अशी मागणी करतात. अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा, ज्यांनी खऱ्या अर्थाने भगवत प्राप्ती करता साधना केली आहे. हा अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा, जे हरीचे दास आहे त्यांचं कुळ खऱ्या अर्थाने वाढावं, त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने अकल्प व्हावं अशी मागणी नामदेव महाराज करतात. हरीचे दास याचा अर्थ जे हरीचे भक्त आहेत, हरिभक्ती परायण आहेत, त्यांचं कुळ खऱ्या अर्थाने वाढावं, अकल्प आयुष्य त्यांचं राहावं अशी मागणी महाराज या ठिकाणी करतात. हरिदास होण्याकरता हरीची भक्ती केली पाहिजे. भक्तीचा विचार करत असताना 9 प्रकारची भक्ती आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. भक्ती कुणी कशी कशी केली याचा सुद्धा विचार आहे. पाठीमाग शांत बसव, लहान मुलं पाठीमाग शांत बसवा. विठाल विठाल विठाल. 9 प्रकारची भक्ती प्रल्हादजी आपल्या बापाला शिकवतात. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. ही भक्ती कुणी कशी कशी केली, श्रवण भक्तीने कुणाचा उद्धार झाला त्याचं सुद्धा चिंतन येते. श्री विष्णू श्रवणे परीक्षित, भवद्वैयासकी कीर्तने, प्रल्हाद स्मरणे, तदंग्री भजने, लक्ष्मी पृथु पूजने. या श्लोकांचं ट्रान्सलेशन करत असताना महाराज सांगतात, उंचनीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. दासी पुत्र गण्या विदुराच्या बक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, आणि कबीराच्या मागे शेलेविनी. सजन कासया विकू लागे मांस, आणि माळ्या सावत्यास कृपू लागे. नरहरी सोनरा घडू पंकू लागे, आणि चोख्या मेळ्या संगे ढोरे वडी. चोखोबराईंची ढोरं वडण्याचे काम खऱ्या अर्थाने भगवंताने त्या ठिकाणी करावी. विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये अनेक प्रकारचे साधू झाले. प्रत्येकाचे खऱ्या अर्थाने पैलू वेगवेगळे आहेत. ज्ञानोबराय ज्ञान प्रधान आहे, नामदेव महाराज भक्ती प्रधान आहे, तुकोबराय वैराग्य प्रधान आहे, नामदेव महाराज आहे ते प्रेम प्रधान आहे, चोखोबराय ते नाम प्रधान आहे. काय भक्ती होती चोखोबरायांची की चोखोबराय ज्या वेळेला गौंडी काम करायचे, चोखोबराय त्यांचं काम कोणतं होतं, गौंडी काम. आणि मग बादशाने गावकूज बांधण्यासाठी सांगितलं मंगळवेढ्याचं. आणि मंगळवेढेला ज्या वेळेला चोखोबराय जातात आपल्या सहकार्यांसमवेत, मंगळवेढेला गावकुसाचं काम चालू होतं. आणि ती भिंत पाडत असताना, जुनी भिंत होती ती पाडत होती, आणि पाडत असताना ती चोखोबरायांच्या अंगावर, काही मजुरांच्या अंगावर पडली. अनेक मजूर त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले.
भगवंताने नामदेव महाराजांना जवळ घेतलं, सांगितलं चोखोबाराय सुद्धा त्या ठिकाणी गतप्राण झालेले. चोखोबारायची शेवटची आपली भेट झाली नाही, आपलं बोलणं झालं नाही. माझी इच्छा आहे त्या चोखोबाची हाडकं या ठिकाणी घेऊन आणली पाहिजे. कोण जाणार? नामदेवरायांना भगवान सांगतात तूच गेलं पाहिजे. नामदेवरायांना भगवंताचा राग आला. मी एवढा मोठा महंत, मी मला दशक्रियाचं कीर्तन सांगतात एवढा मोठा मी तुझा लढिवाळ भक्त, आणि काय तर म्हणे हाडकं आणायची, ते सुद्धा चोखोबारायची. भगवंताने सांगितलं जा. नामदेवराय सांगतात नाही. बरं तू सांगतो म्हणून मी जातो देवा, पण अनेक मजूर त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत ना, मग ही हाडकं चोखोबारायांची ओळखायची कशी? भगवंताने सांगितलं ज्या हाडकातून श्री विठ्ठल जय विठ्ठल असं नामस्मरण येत असेल ना, ते हाडक खऱ्या अर्थाने हाडूक चोखोबारायांचं. नामदेव महाराज जातात, हाडूक उचलतात, कानाला लावतात. खऱ्या अर्थाने हाडकातून काहीच आवाज येत नाही, टाकून देतात. पुढे जातात, हाडूक उचलतात, त्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येतो. ते हाडूक खऱ्या अर्थाने गुणीमध्ये टाकतात. ज्यांची हाडकं खऱ्या अर्थाने गेल्यानंतर हाडकं नामस्मरण करत होती, ती काय भाग्यवान, काय पुण्यवान असते. आमचं इतकं पाप आडवं येतं, आम्ही भजनामध्ये जरी बसलो, कीर्तनामध्ये जरी बसलो, तरी विठ्ठल विठ्ठल करत नाही. हे पाप आहे. देवाचं नाव मुखात येण्याकरता काय पाहिजे? दररोज आपण अभंग म्हणतो, बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी. अनेक जन्माची सुकृती असली पाहिजे. सुकृत म्हणजे पुण्यही असेल तरच देवाचं नाव मुखामध्ये येणार. बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी. विठ्ठल असा ज्यांचा अधिकार होता चोखोबाराय, त्या चोखोबारायांची सर्व कामं, ढोरं ओढण्याची कामं आमचे भगवान करायचे. सुंदर असा प्रसंग आहे चोखोबारायांच्या खऱ्या अर्थाने जीवनातला. त्यांच्या सौभाग्यवतीचं बाळंतपण सुद्धा खऱ्या अर्थाने भगवंताने केलं. चोखोबारायांची पत्नी खऱ्या अर्थाने चोखोबारायांना सांगत होती, माझे दिवस भरत आले, आपल्या घरामध्ये धान्य नाही, आपल्याजवळ पैसा नाही, आणि हाताखाली सुद्धा बाई माणूस नाही. मला असं वाटतंय तुम्ही तुमच्या बहिणीला आणलं पाहिजे. आणि मग सौभाग्यवतीच्या सांगण्यावरून चोखोबाराय आपल्या बहिणीच्या घरी निघतात. जात असताना वाटेमध्ये पंढरीचे वारकरी भेटतात, आणि पंढरपूरला चोखोबाराय निघून जातात. बायकोने सांगितलं होतं बहिणीच्या घरी जा, बहिणीला या ठिकाणी घेऊन या. पण वारकरी भेटले पंढरपूरचे. चोखोबाराय बहिणीच्या घरी न जाता पंढरपूरला निघून जातात. चंद्रभागेचं स्नान करतात, पुंडलिकाचं दर्शन घेतात. पुंडलिकाचं दर्शन झाल्यानंतर रावळामध्ये येतात. दर्शनवारीमध्ये त्या ठिकाणी चोखोबाराय उभे राहतात. भगवान चोखोबारायकडे पाहतात, चोखोबाला विचारतात, चोखोबा तुला तर बहिणीच्या घरी जायचं होतं, तुझ्या बायकोने तुला बहिणीच्या घरी पाठवलं होतं, पण तू या ठिकाणी माझ्याकडे आला, अर्थात पंढरपूरला माझ्या घरी आला. तू जर माझ्या घरी आला असेल तर आता मला तुझ्या घरी गेलं पाहिजे. भगवान त्या ठिकाणी चोखोबारायची बहीण बनतात. भगवान चोखोबारायांची बहीण बनतात. हे भगवंताचं फार मोठं भाग्य आहे. कोणाचं भाग्य आहे? भगवंताचं भाग्य आहे. गरीब आहे चोखोबाराय, त्यांची बहीण सुद्धा अत्यंत गरीब आहे. बहीण बनणं चोखोबारायांची गोष्ट अत्यंत कठीण होती ना. अनेक ठिकाणी थिगळ लावलेलं पातळ आहे, एक आठवडं डोक्यावर आहे. खऱ्या अर्थाने चोखोबारायची बहीण त्या ठिकाणी बनतात. भगवान इकडे चोखोबारायची सौभाग्यवती वाट पाहत होती, किती वेळ झाला, यांना तर बहिणीच्या घरी पाठवलं होतं, परंतु हे अजून आले नाही. का नाही आले अजून? हे किती वेळ झाला, सायंकाळ झाली, आता स्वयंपाक कोण करेल, हे सुद्धा आले नाही, माझ्या हाताखाली कुणी नाही. चिंताग्रस्त चोखोबारायची सौभाग्यवती आहे. इकडे भगवंत चोखोबारायच्या बहिणीचं स्वरूप धारण करतात. खऱ्या अर्थाने दाराची कडी वाजते. वहिनी उघडा दार हाका मारी, चोखोबाची बहीण चोखोबाची बहीण
सायंकाळ झाली, चोखोबाराय सुद्धा आले नाही. बहिणीला पुढे पाठवून द्यायचं होतं, ती सुद्धा त्यांनी पाठवलं नाही. चोखोबारायची सौभाग्यवती चिंताक्रांत, या अवस्थेमध्ये तर मी काही काम करू शकणार नाही. चिंताग्रस्त त्या ठिकाणी चोखोबारायची सौभाग्यवती बसलेली आहे. अनेक फटी पडलेला तो दरवाजा आतून लावून बसलेले आहे. आणि तेवढ्यात दाराची कडी वाजते आणि आवाज येतो, वहिनी उघडा दार, हाका मारी चोखोबाची बहीण, झाला शारंगधर, वहिनी उघडा दार, हाका मारी. वहिनी असा आवाज आल्यानंतर वहिनी दार उघडते. नामदेवरायांनी या प्रसंगाचं फार सुंदर वर्णन केलंय. वहिनी त्या ठिकाणी दार उघडते आणि दार उघडल्यानंतर वहिनी काय म्हणते पहा, बरे बाई तुम्हा देवाने धाडिले आणि पती माझे गेले कुणीकडे. बरे बाई तुम्हा देवाने धाडिले, कोणाला म्हणते? देवालाच. बरे बाई तुम्हा देवाने धाडिले, पती माझे गेले कुणीकडे. त्यावेळेला चोखोबारायची बहीण सांगते, वहिनी केली त्वा सूचना, आला माझ्या घरा, त्याने केली त्वरा मज लागी. दादा आला होता माझ्या घरी, त्यानं खऱ्या अर्थाने मला सूचना केली. तो काय तुझ्या शब्दाच्या पुढे आहे का? प्रत्येक दादा काही शब्दाच्या पुढे नसतो. केली त्वा सूचना, आला माझ्या घरा, त्याने केली त्वरा मज लागी. खऱ्या अर्थाने दादा गेलाय पंढरपूरला, पण मी आहे ना वहिनी. आता घरातली सगळी कामं करण्याची जबाबदारी माझी आहे. घर झाडून काढणे, कूड लिपून काढणे, सगळ्या गोधड्या धुवून काढणे, खऱ्या अर्थाने कंबर शेकण्यासाठी एका घमिल्यात विस्तव आणून ठेवणे बाजी खाली, ही सगळी कामं त्या ठिकाणी चोखोबारायची बहीण अर्थात भगवान त्या ठिकाणी कामं करतात. सगळी कामं भगवान त्या ठिकाणी करत होते. आता खऱ्या अर्थाने चोखोबारायांना मुलगा होतो. मुलगा झाल्यानंतर चोखोबारायची बहीण गल्लीमध्ये जाते, सगळ्या सुवासिनीला त्या ठिकाणी बोलावून आणते. बोलावणी सुवासिनी पाळणा घातले. 5 दिवसानंतर खऱ्या अर्थाने पाळण्याचा कार्यक्रम ठरला जातो. सगळ्या सुवासिनीला चोखोबारायची बहीण बोलवून आणते. बोलावणी सुवासिनी पाळणा घातले, पाळण्यामध्ये घातल्या जातं आणि त्याचं नाव ठेवलं जातं. अत्यंत सुंदर त्या ठिकाणी पाळणा झाला. पाळणा खऱ्या अर्थाने महाराजांनी गोड वर्णन केलंय. त्या पाळण्यासाठी साक्षात जगज्जननी आदिशक्ती रुक्मिणी माता येतात आणि नुसतं येत नाही मोकळ्या हाताने. साडी चोळी अंगड टोपडं, बाळाला दुष्टमणी काळा दोरा सोन्याचं कड घेऊन येतात. हे केव्हा घडलं जातं? हे 13व्या दिवशी घडलं जातं. 13व्या दिवशी बाळा ते पाळणा घालीत सेराना वैकुंठीचा, साडी आणि चोळी अंगडे टोपडे आणि येले कोणी रुक्माईने. साक्षात जगज्जननी आदिशक्ती रुक्मिणी माता त्या ठिकाणी पाळणा म्हणतात. त्या ठिकाणी पाळण्याचा कार्यक्रम होतो. बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथ नंदन. हे पूर्वीचे पाळणे बर का, आजकालचे फार विचित्र पाळणे. आम्ही असंच पाठीमागे नगरला कीर्तनाला गेलतो. जे आमचे यजमान होते कीर्तनाचे पाकिट देणारे, त्यांनी सांगितलं महाराज घरी चला जेवायला. म्हटलं नाही, आश्रमात जाऊन जेवण करतो. नाही, तुम्ही घरी जेवण करा, आम्हाला नातू झालाय, त्याचं नामकरण आहे, बाळाला आशीर्वाद द्या, त्या ठिकाणी या, जेवण करा, मग घरी. म्हटलं काय हरकत नाही. पाकिट गुतलं होत नाही म्हणता येईल आता काय का. आणि मग त्या ठिकाणी गेलो. महापौर होते बरं का त्या ठिकाणी, सुशिक्षित फॅमिली सगळी, महापौर आणि मग अनेक महिला त्या ठिकाणी जमलेल्या होत्या. सगळ्या सुशिक्षित होत्या. आम्ही असे बाजूला सोफा सेटवर बसलेलो होतो. पाळण्याचा कार्यक्रम सुरूच होईना, कारण ज्यांना पाळणा म्हणता येत होत्या त्या आजीच आल्या नव्हत्या. आजी का आल्या नव्हत्या? आजी ब्युटी पार्लरमध्ये गेल्या होत्या. आणि आजी ज्यावेळेस आल्या अर्ध्या तासानंतर सगळी मॅचिंग आजी, सगळ्या हिरव्याच होत्या आजी. त्यांनी जी सँडल घातली होती ती सुद्धा हिरवी होती, साडी घातली होती ती सुद्धा हिरवी होती, टिकली लावली होती आजीनी ती सुद्धा हिरवी होती. खऱ्या अर्थाने फक्त केसच पांढरे होते आजीचे, सगळी हिरवी होती आजी. बांगड्या घातल्या होत्या त्या सुद्धा हिरव्या. अजून काय असतं, नख पालिश लावली होती आजीनी
मॅचिंग ती सुद्धा हिरवी होती. खऱ्या अर्थाने नथनी घातली होती आजीने, ती सुद्धा हिरवी होती. नाकातला जो शेंबूड होता, शिवाजी महाराजांचा पाळणा म्हणते. त्यांनी ते पाळणे म्हटलेच नाही, त्यांनी आधुनिक पाळणा म्हटला. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, त्यानं खाल्लं कचर ताळ. दुसऱ्या दिवशी हगले पाताळ, जो बाळा जुरे जो. दुसऱ्या दिवशी आनंद मोठा, बाळानं केलाय चमन गोटा. बाळ पाळण्यातून करते टाटा, जो बाळा जुरे जो. विठला खोटं नाही बरं का, ओरिजिनल नगर मध्ये महापौराच्या घरी झाले. हे आत्ताचे पाळणे. त्या दिवशी जो पाळणा झाला, 13वे दिवशी बाळा ते पाळणा. घाली तसे राणा वैकुंठीचा, साडी आणि चुळी अंगडे टोपडे. आणले कोणी रुक्माईने, साक्षात आदिशक्ती जगज्जननी रुक्मिणी माता. त्या ठिकाणी बाळाला अंगड टोपड दुष्टमणी काळा दोरा सोन्याचं कड घेऊन येतात. पाळण्याचा कार्यक्रम होतो. बोलावणी सुवासिनी पाळणा घातले आणि त्या बाळाचं नाव ठेवलं जातं. नाव ते ठेवी सुवासिनी पाळणा घातले आणि नाम ते ठेविले कर्म मेळा. आत्या त्या ठिकाणी बाळाच्या कानामध्ये नाव ठेवते. कानामध्येच ना, हा. नाव ते ठेविले कर्म मेळा. कर्म मेळा असं नाव ठेवलं जातं. आणि आता 1.25 महिना होतो. 1.25 महिना झाल्यानंतर चोखोबरायची बहीण सांगते, वहिनी खऱ्या अर्थाने मला घरी गेलं पाहिजे. आता 1.25 महिना झाला. जाते वहिनी आता अमुच्या घराला, रागे भरतील मला धनी माझे. नामदेव महाराजांनी नामदेव गाथ्यामध्ये गोड वर्णन केलंय. जाते वहिनी आता अमुच्या घराला, रागे भरतील मला धनी माझे. माझे धनी माझ्यावर रागवतील. धनी हा शब्द भागवताने दिलाय. अहम भक्त पराधीनः, भक्ताच्या पराधीन आहे मी. ते माझे धनी आहेत, ते खऱ्या अर्थाने रागवतील. अहम भक्त पराधीनः, माझ्यावर ते रागवतील. हे कोण बोलतो? की जेने हे विश्व निर्मिले, महर्षी नारदा संस्थापिले. समुद्री रेखान ओलंडावी, पर्वती बैसकान संडावी. वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता. आणि तो परमात्मा सांगतो, अहम भक्त पराधीन, भक्ताच्या पराधीन आहे मी. म्हणून धनी हा शब्द भागवताने दिला. नवऱ्याला काय म्हणतात? धनी म्हटलं पाहिजे. आजकाल फार विचित्र. आजकाल म्हणतात, कुठं गेलं आमचं येडं म्हणतात. धनी हा शब्द भागवत. अहम भक्त पराधीन, भक्ताच्या पराधीन आहे मी. मला त्या ठिकाणी गेलं पाहिजे. त्या ठिकाणी चोखोबरायची सौभाग्यवती सांगते, अहो तुमच्या भावाला येऊ द्या घरधनी करतील बोळवण. काय मी उत्तीर्ण हो आता, तुमच्या भावाला येऊ द्या, तुमचे खऱ्या अर्थाने ते बोळवण करतील, नंतर तुम्ही निघा. त्या ठिकाणी चोखोबरायची बहीण सांगते, नको बहिणी, मला बोळवण सुद्धा नको. मला माहिती आहे माझ्या दादाची गरिबी, पण थांबा ना, थांबा बाई आता शिवते मी चोळी. चोखोबरायची बायको सांगते, माझ्याजवळ पैसे नाही नवीन पातळ येण्यासाठी. घरामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने नवीन पातळ नाही, पण माझ्याजवळ एक खण आहे, एक पीस आहे. थांबा बाई आता शिवते मी चोळी. भगवान सांगतात, न लगे वनमाळी बोलत असे. भगवान सांगतात, ती चोळी सुद्धा नको. त्या ठिकाणी भगवान वहिनीचं दर्शन घेते. वहिनीचं नातं मोठं असल्यामुळे वहिनीचं दर्शन घेते. त्या डबडबत्या डोळ्यानं थरथरत्या ओठाने सांगते, वहिनी किती मोठं संकट तुमच्या प्रपंचामध्ये येऊ द्या, फक्त मला आवाज द्या, मी या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. फक्त माझी एक विनंती आहे तुम्हाला, माझ्या दादाचा संसार फाटकाय, माझा दादा भोळा आहे, त्याला सांभाळा. तुमचे उपकार मी कधी विसरणार नाही. माहेर सोडत असताना भगवंत रूपी बहीण सुद्धा रडते. मुलीला माहेर अत्यंत प्रिय असतं. किती मोठा तुम्ही दिवाळीचा सण करा, पण तो भाऊबीजीची पहाट ज्या वेळेस उजाडते ना, आज माहेर आले जाण झाली झाली पहाट, आली आली रोया पुढे माझ्या माहेर
माझ्या माहेराच्या वाटे. कवयित्री बहिणाबाई त्या ठिकाणी त्या कवितामध्ये सांगतात, माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा. आज माहेराले जाणं झाली झाली उपाट. आली डोया पुढे माझ्या माहेराची वाट. कवयित्री बहिणाबाई चौधरींनी गोड प्रसंगाचं वर्णन केलं. प्राचार्य अशोक चौधरी त्यांच्या मातोश्री. संत बहिणाबाई वेगळ्या होत्या आणि जळगावच्या कवयित्री बहिणाबाई. बसमध्ये मुलीने बसावं, दोन मुलांना खऱ्या अर्थाने कडेवर घेऊन निघावं, एका हातामध्ये पिशवी धरावी, गावाजवळ ती बस थांबावी, गावाच्या अलीकडे फाट्याजवळ ती बस थांबावी, तिथून 2 किलोमीटरचा पायी रस्ता असावा. रखरखत ऊन आहे, पांदीचा रस्ता आहे. खऱ्या अर्थाने मुलगीला माहेर अत्यंत प्रिय असतं. माहेराला गेल्यानंतर माझा भाऊ भेटेल, माझ्या बहिणी भेटतील, माझी आई त्या ठिकाणी भेटेल, माझे बाबा भेटतील, या आशेने दोन्ही मुलाला घेऊन निघावं. एका मुलाला या हातामध्ये धरावं, एका मुलाला कडेवर घ्यावं. पायी चालत असताना बहिणाबाई कवयित्री सांगतात, रखरखत ऊन होतं, पांदीचा रस्ता होता. खऱ्या अर्थाने इतकी घाई झाली होती त्या मुलीला माहेराला जाण्यासाठी. चालत असताना एका दगडाची ठेस तिला लागते, बोटाला ठेस लागते, डोळ्यामध्ये पाणी येतं, सगळा अंगठा त्या ठिकाणी रक्तबंबाळ होतो. त्या मुलाला, कडेवरच्या मुलाला ती खाली ठेवते, खाली बसते. खऱ्या अर्थाने नख तुटल्या जातं, नख काढून टाकते, ती पदर फाडते, त्या ठिकाणी बोटाला पट्टी करते. पट्टी करत असताना ज्या दगडाला ठेच लागली होती ना, त्या दगडाकडे पाहते. खऱ्या अर्थाने त्या दगडाला सुद्धा रक्त लागलेलं असतं. ते रक्त पाहिल्यानंतर ती मुलगी त्या दगडाला विचारते, दादा तुला तर काही लागलं नाही ना, आणि तुला जर लागलं असेल तर क्षमा कर रे राजा मला, कारण की तू माझ्या माहेरातल्या वाटेवरचा दगड आहे. ठेच लागल्यानंतर दगडाला लागते का बोटाला? बोटाला लागते ना. पण मुलीचं माहेरावर अत्यंत प्रेम असतं. मुलगी त्या ठिकाणी दगडालाच विचारते, राजा तुला जर काही लागलं असेल तर क्षमा कर, कारण की तू माझ्या माहेरातला वाटेवरचा दगड. माहेरातल्या वाटेवरचा दगड जर त्या मुलीला इतका प्रिय असेल तर माहेरातला भाऊ किती प्रिय असेल.